हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. सो एकंदरीतच आपण जे काही व्होकॅब्युलरी PYQ सेशन सुरू केलेलं आहे, सो याच्यामध्ये आपण मागील वर्षातील प्रश्नपत्रिकांच्या आधारावर विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन गट ब आणि गट क, सो 2024पर्यंत आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये भाषाविषयक किंवा लँग्वेज पेपरच्या अनुषंगाने इंग्रजीतील जे व्होकॅब अंतर्गत जे प्रश्न विचारलेले आहेत, सो त्या प्रश्नांचा सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. सो प्रत्येक जे काही व्होकॅब्युलरीचे प्रश्न आहेत, सो त्याचं विश्लेषण आपण बघतो आहोत आणि जे ऑप्शनमध्ये देखील दिलेले जे काही शब्द असतील, सो त्याचं मिनिंग देखील आपण बघतो आहोत, जेणेकरून येणाऱ्या कंबाईनच्या जी काही मुख्य परीक्षा आहेत किंवा त्यानंतरच्या इतर परीक्षांमध्ये देखील याचा एकंदरीत बेनिफिट तुम्हाला होणार आहे. ओके, यामध्ये आतापर्यंत 3 एपिसोड आपण अपलोड केलेला आहे. सो प्रत्येक एपिसोडमध्ये 15 प्रश्न, ज्याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर इडियम व फ्रेजेसवर आधारित 3 ते 4 प्रश्न, त्यानंतर 3 प्रश्न अँटोनिम्सवर, 3 प्रश्न सिनोनिम्सवर आणि 1 प्रश्न फ्रेजल वर्बवर. आणि त्यानंतर त्या कुठल्याही फ्रेजल वर्बचे प्रश्न बघत असताना त्या संदर्भात आणखी काही फ्रेजल वर्ब दिलेले आहे, सो त्याचं विश्लेषण देखील आपण या ठिकाणी करतो आहोत. ओके, सो एकंदरीतच तुम्हाला या लेक्चरची PDF एकंदरीत पाहिजे असेल तर कर्मशिला अकॅडमी नावाचे जे काही टेलिग्राम चॅनल आहे, सो ते जॉईन करा. त्याची लिंक या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेलं आहे. सो त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याच्यानंतर तुम्हाला जी काही PDF आहे ते मिळेल. सो मागील 3 PDF त्या ठिकाणी अपलोड करून दिलेले आहे. सो याच्यानंतर या लेक्चरच्या नंतर अपलोड झाल्याच्यानंतर एकंदरीतच या व्हिडिओची जी काही PDF आहे ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले जाईल. ओके, सो एनिवेज आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. जे काही प्रश्न आहेत ते बघूयात. सर्वात आधी आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय विचारला गेलेला आहे तर चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. जे काही वाक्य दिलेलं आहे, सो त्यामधील करेक्ट मिनिंगसाठी अंडरलाईन वर्डचे संदर्भाने करेक्ट मिनिंग कुठला आहे ते आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. कंबाईन गट ब 2024 या कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता प्रश्न सॉल्व्ह करताना एकंदरीतच एक्झाम हॉलमध्ये आपण जेव्हा असतो तर त्यावेळेस अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतात, सो त्याला टॅकल करत असताना एकंदरीतच आपण कीवर्डवर लक्ष दिलं पाहिजे की कुठल्या कीवर्डवर, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर त्या प्रश्नाचा प्रश्न सॉल्व्ह करता येईल आणि पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. या ठिकाणी जे सेंटेन्स दिलेले आहेत आपल्याला करेक्ट मिनिंग शोधायचं आहे आणि अंडरलाईन वर्डचे ते मिनिंग आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. या ठिकाणी सर्व स्टेटमेंट किंवा जे काही सेंटेन्स दिलेले आहेत, तर ते सेंटेन्स वाचण्यापेक्षा डायरेक्ट जो काही अंडरलाईन वर्ड दिलेला आहे सो ते वर्ड आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानंतर पर्यायाकडे यायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी या ठिकाणी जे एक सेंटेन्स दिलेला आहे, या ठिकाणी 2-3 सेंटेन्समध्ये हे जर वाक्य असतं, तर अशा वेळेस तो सेंटेन्स वाचण्यामध्येच आणि त्या सेंटेन्सचा अर्थ ग्रॅप्स करण्यामध्येच एकंदरीत आपला वेळ निघून जातो. सो त्यामुळे आपण फक्त कीवर्डच्या जे काही कीवर्ड दिलेले आहे किंवा अंडरलाईन केलेले शब्द आहेत, तर त्यावरच भर दिलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके, एनिवेज आपण या ॲम्बिडेक्स्ट्रस या शब्दाचा अर्थ काय ते बघूयात, कारण याचंच मिनिंग आपल्याला विचारलं गेलेलं आहे. आणि चारही पर्यायातून जर आपल्याला कुठलाच अर्थ कळत नसेल, सो अशा वेळेस नक्कीच स्टेटमेंट वाचल्याच्या नंतर काहीतरी आयडिया लागत असेल तरच स्टेटमेंट वाचून पर्यायातील शब्द किंवा अप्रोप्रिएट जो काही ऑप्शन दिलेलं असेल त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके, आता ॲम्बिडेक्स्ट्रससाठी जे प्रश्नात विचारला गेलेला आहे, सो त्यासाठी योग्य मिनिंग जर आपण बघितलं तर पहिल्या पर्यायात दिलेलं आहे द स्टेजेस ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्डहुड अँड यूथ. आता द स्टेजेस ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्डहुड अँड यूथ. दुसरा पर्याय आहे वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. असा व्यक्ती जो दोन्ही हात इक्वली किंवा दोन्ही हात एका वेळेस व्यवस्थितपणे तो कार्य करू शकतो दोन्ही हाताने. त्यानंतर तिसरा पर्याय आहे वन हू कॅन लिव्ह बोथ ऑन लँड अँड इन वॉटर. ओके, असा व्यक्ती किंवा असा प्राणी जो एका वेळेस जमिनीवरही राहू शकतो किंवा जमिनीवरही जगतो आणि पाण्यातही राहतो. आणि चौथा दिलेला आहे वन हू फ्लाईज अ स्पेस व्हेकल. सर्वात आधी आपल्याला ॲम्बिडेक्स्ट्रस याचा वर्ड माहीत असेल तर आपण पटकन पर्याय निवडू शकतो. आता इतर जे काही ऑप्शन आहेत, द स्टेजेस ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्डहुड अँड यूथ, आता यावर आधारित भविष्यात यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतो की ॲडोलसेंट या शब्दासाठी खालीलपैकी
कुठला पर्याय योग्य आहे किंवा ॲडोलसनचा मिनिंग असणारा पर्याय निवडा. सो ॲडोलसन याचा अर्थ काय होतो, तर एकंदरीतच असा अशी एक अवस्था असते ज्याला आपण किशोरावस्था म्हणत असतो. ओके, ज्यामध्ये बालकाकडून त्याचे जे काही बालकाचे रूपांतर यूथमध्ये किंवा तरुणपणामध्ये किंवा तारुण्यात रूपांतर होत असतो. सो त्यालाच किशोरावस्था म्हटलं गेलेलं आहे. सो त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातो, सो ते देखील आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ॲडोलसन. ओके, सो ॲडोलसिन हे जे काही कीवर्ड आहे किंवा हे जे वर्ड आहे ॲडोलसिन, सो याचा अर्थ होतो द स्टेजेस ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्डहुड अँड यूथ. त्यानंतर दुसरा पर्याय जे दिलेला आहे ज्याच्यामध्ये वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल, अशा व्यक्ती जो दोन्ही हाताचा वापर योग्य पद्धतीने एका वेळेस करू शकतो. ओके, ॲट अ टाइम ही कॅन यूज हिज बोथ हँड. ओके, सो तेच या ठिकाणी दिलेलं आहे. ॲम्बिडेक्स्ट्रस याचाच अर्थ होतो दोन्ही हात एका वेळेस वापरू शकणारा किंवा दोन्ही हाताने कार्य करू शकणारा व्यवस्थितपणे. सो त्या व्यक्तीसाठी ॲम्बिडेक्स्ट्रस हा जो काही शब्दप्रयोग आहे ते केला जातो आहे. या इमेजवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल. ओके, 3 इडियट्समधील व्हायरस, आता ॲक्च्युअल नाव काय आहे ते मला आठवत नाही, तुम्हाला आठवत असेल तर सांगा. आता व्हायरस हा दोन्ही हातांचा वापर त्या ठिकाणी करतो लिहिण्यासाठी वगैरे, किंवा त्याचे जे काही कौशल्य आहेत सो दोन्ही हातामध्ये तो वाचू शकतो, लिहू शकतो. सो त्यालाच ॲम्बिडेक्स्ट्रस म्हटलं जातो. आणखी एक पर्सन जे सायंटिस्ट राहून गेलेले आहे, ॲक्च्युली ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. सापेक्षवादाचा सिद्धांत त्याने दिलेला होती, रिलेटिव्ह थेअरी. ओके, कोण आहेत तर अल्बर्ट आइन्स्टाईन. सो अल्बर्ट आइन्स्टाईन्स अनदर पर्सन किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन्स वॉज अ ॲम्बिडेक्स्ट्रस पर्सन. सो ते देखील दोन्ही हाताचा वापर एकंदरीतच त्याच्या शिकवण्यामध्ये किंवा त्याच्या रिसर्चमध्ये करायचं एका वेळेस. सो ही कॅन बी वी कॅन से ही वॉज ऑल्सो ॲम्बिडेक्स्ट्रस. तिसरा पर्याय दिलेला आहे वन हू कॅन लिव्ह बोथ म्हणजे काय तर दोन्ही, ज्या ठिकाणी तो जमिनीवरही राहतो आणि पाण्यातही राहतो. सो हिअर वी कॅन कॉल इट ॲम्फिबियन्स किंवा ॲम्फिबियन. ओके, आपण सायन्समध्ये अभ्यासत असतो उभयचर प्राणी, त्याला आपण मराठीत काय म्हणत असतो तर उभयचर. ओके, आणि ॲडोलसिन याचा अर्थ काय तर किशोरावस्था लक्षात ठेवायचं आहे. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे काय तर दोन्ही हाताने कौशल्यपूर्ण वापर करणाऱ्या व्यक्तीसाठी. त्यानंतर वन हू फ्लाईज अ स्पेस व्हेकल. आता वन हू फ्लाईज ॲस्ट्रोनॉट. ओके, ॲस्ट्रोनॉट म्हणजेच काय तर वन हू फ्लाईज स्पेस व्हेकल, त्याला आपण काय म्हणत असतो तर ॲस्ट्रोनॉट, किंवा एकंदरीतच त्यासाठी कुठला आणखी वर्ड आपण मराठीमध्ये तर मराठीमध्ये कुठला वर्ड आपण अंतरिक्ष. ओके, सो अंतरिक्ष यात्री किंवा अंतरिक्ष यान चालवणारा हा देखील शब्द आपण वापरू शकतो. ओके, सो स्पेस व्हेकल म्हणजे काय तर अंतरिक्ष यान चालवणाऱ्या व्यक्तीसाठी आपण हा वापरत असतो, आणि दॅट इज कॉल्ड ॲस्ट्रोनॉट. राकेश शर्मा वॉज अ ॲस्ट्रोनॉट, हे लक्षात ठेवायचं आहे. ॲस्ट्रोनॉट म्हणजे काय तर वन हू फ्लाईज अ स्पेस व्हेकल. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे ॲम्बिडेक्स्ट्रस, दॅट मीन्स वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. ओके, सो पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे परत वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित प्रश्न आहे. इन द सेंटेन्स द युबिक्युटस नेचर ऑफ द सोशल मीडिया हॅज परमिटेड इवन द मोस्ट रिमोट कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. आता या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्ट काय विचारलेलं आहे तर व्हॉट डज युबिक्युटस मीन. आपल्याला युबिक्युटसचा अर्थ आपल्याला विचारला गेलेला आहे. आता समजा या ठिकाणी जर पर्याय वाचल्याच्या नंतर किंवा युबिक्युटसचा अर्थ तुम्हाला माहिती नाही, सो अशा वेळेस काय करायचं तर सेंटेन्स वाचून घ्यायचं. यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे द युबिक्युटस नेचर ऑफ सोशल मीडिया. युबिक्युटस नेचर काहीतरी नेचर असेल. सोशल मीडिया म्हणजे काय तर जे काही सामाजिक माध्यमे आहेत, सो त्याचा एका विशिष्ट नेचरमुळे हॅज परमिटेड इवन द मोस्ट रिमोट कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. काय केलं गेलेलं आहे तर त्या सोशल मीडियामुळे तर जगाच्या अगदी कोपऱ्यामध्ये असणाऱ्या रिमोट एरियामध्ये अतिशय दुर्गम भागापर्यंत आपण पोहोचू शकतो या सोशल मीडियाचा एका पर्टिक्युलर नेचरमुळे. तर ती नेचर कुठली आहे, सो त्यासाठी युबिक्युटस हा शब्द वापरण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी आता युबिक्युटसचा अर्थ पर्यायात विचार करत असताना किंवा पर्यायात बघत असताना आपण सेंटेन्सनुसार अप्रोप्रिएट कुठला पर्याय बसू शकतो त्याचा विचार करायचा आहे. ओके,
आता पहिला जो दिलेला आहे प्रेझेंट इन ओनली स्पेसिफिक रिझन. आता पहिल्याच पर्यायामध्ये आणि सेंटेन्सचा विचार केला तर एकंदरीतच आपल्याला सेंटेन्स आणि पर्यायामध्ये कॉन्ट्राडिक्टरी आपल्याला दिसून येतो, म्हणजेच विरोधाभास आपल्याला दिसून येतो. प्रेझेंट इन ओनली स्पेसिफिक रिजन त्याला आपण हॅज परमिटेड इवन द मोस्ट रिमोट कॉर्नर ऑफ द ग्लोब, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण पोहोचू शकतो आपण म्हणणार आहोत का, तर ओनली स्पेसिफिक रिझन दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्याच्यामुळे सेंटेन्सला किंवा स्टेटमेंटला धरून हे योग्य असणार नाही. आणि असंही युबिक्युटस याचा अर्थ प्रेझेंट इन ओनली स्पेसिफिक रिझन होत नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा असणार आहे. त्यानंतर फाउंड स्पोरेडिकली म्हणजे काय, तर अत्यंत सूक्ष्म अशा जागेमध्ये सापडणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा सापडणारी गोष्ट फाउंड स्पोरेडिकली, सो हे देखील असणार नाही. ओके, कमी किंवा मर्यादित ठिकाणी सापडणाऱ्या गोष्टीसाठी किंवा वस्तूसाठी हा वापरला गेलेला आहे. त्यानंतर बेईंग प्रेझेंट एव्हरीवेअर म्हणजे काय, तर सर्वत्र आढळणाऱ्या बाबतीत किंवा थिंग्सच्या बाबतीत किंवा एखाद्या वस्तूविषयक किंवा घटनेविषयक जे आपण बेईंग प्रेझेंट एव्हरीवेअर, सो त्यासाठी आपण युबिक्युटस हा शब्द वापरत असतो आणि तेच या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. बेईंग प्रेझेंट एव्हरीवेअर, दॅट मीन्स बेईंग प्रेझेंट एव्हरीवेअर म्हणजे काय, तर सर्वत्र आढळणारे किंवा सर्वत्र उपस्थित. याच नेचरमुळे युबिक्युटस नेचर म्हणजे काय, तर बेईंग प्रेझेंट एव्हरीवेअर, सोशल मीडिया सर्वत्र जगामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सोशल मीडिया पोहोचलेला आहे आणि त्यामुळे काय, तर अगदी रिमोट भागामध्ये आपण दुर्गम भागापर्यंत या जे काही सोशल मीडियाची रीच आहे ते जाऊन पोहोचलेले आहे आणि त्याच्यामुळे दुर्गम भागातील एका छोट्याशा खेडेगावापासून तर मोठ्या एकंदरीतच शहरापर्यंत जी काही एक इन्फॉर्मेशनची जी जाडी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन आहे ते एका क्षणामध्ये किंवा मायक्रो सेकंदमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते काय करता येतो, तर हस्तांतर करता येतो. ओके, सो त्यालाच या ठिकाणी युबिक्युटस म्हटलं गेलेलं आहे. आणि पर्याय क्रमांक 3 हेच या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे, बेईंग प्रेझेंट एव्हरीवेअर. त्यानंतर ग्रॅज्युअली डिमिनिशिंग याचा अर्थ होतो हळूहळू कमी होणार आहे. ओके, सो डिमिनिशिंग म्हणजे काय, तर कमी किंवा कमतरता त्याच्यामध्ये होणार आहे, सो हे असणार नाही. सो पर्याय क्रमांक 3. आता युबिक्युटसला आणखी काही सिमिलर किंवा समानार्थी शब्द आहेत. ओमनी प्रेझेंट लक्षात ठेवायचं आहे. ओमनी प्रेझेंट, आता जर रूट वर्ड आपण बघितलं तर युबी याचा अर्थ होतो सर्वत्र. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. जर भविष्यात युबिक्युटसवर आधारित किंवा युबी पासून सुरू होणारे जे काही शब्द विचारले तर युबी हा रूट वर्ड आहे. युबी म्हणजे सर्वत्र, सर्व. ओके, त्यालाच अनुसरून ओमनी प्रेझेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओमनी प्रेझेंट, त्यानंतर ओमनिशियंट हे जे काही शब्द आहेत तर त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो ओमनी प्रेझेंट याचा अर्थ काय, तर प्रेझेंट एव्हरीवेअर. अगेन दिस वर्ड इज ऑल्सो सिमिलर टू युबिक्युटस. ओके, प्रेझेंट एव्हरीवेअर म्हणजेच काय, तर सर्व व्यापी. गॉड इज अ ओमनी प्रेझेंट पर्सन किंवा ओमनी प्रेझेंट, गॉड इज अ ओमनी प्रेझेंट जेव्हा आपण म्हणत असतो म्हणजेच परमेश्वर किंवा देव काय आहे, तर सर्वव्यापी आहे, सर्वत्र आढळणारे काय आहे, तर एक परमेश्वर आहेत. ओके, सो हे आपण अशा पद्धतीने ओमनी प्रेझेंटसाठी आपण वापरू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर परवेझिव्ह याचा अर्थ होतो स्प्रेड एव्हरीवेअर म्हणजेच काय, तर सर्वत्र पसरलेले. अगेन दिस वर्ड इज ऑल्सो सिमिलर किंवा सिनोनिम्स ऑफ युबिक्युटस. सो स्प्रेड एव्हरीवेअर सर्वत्र पसरलेले. युनिव्हर्सल हा देखील युबिक्युटससाठी सिनोनिम असू शकतो किंवा समानार्थी शब्द असू शकतो. सार्वत्रिक, अप्लिकेबल, एव्हरीवेअर. ओके, सो सर्वत्र अप्लिकेबल असणारे युनिव्हर्सल. सो युनिव्हर्सल रूल जेव्हा आपण म्हणत असतो तर युनिव्हर्सल रूल म्हणजे काय, तर सर्वत्र असणारी जी काही रूल आहे सो त्यालाच आपण युनिव्हर्सल रूल म्हणत असतो. आणि पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं युबिक्युटसचं योग्य मिनिंग असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित हा प्रश्न आहे. चूज द अप्रोप्रिएट वर्ड फॉर द फ्रेज. आता जे काही फ्रेज दिलेलं आहे ते आपल्याला फ्रेज वाचायचं आहे आणि सर्वात आधी फ्रेज काय ते आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड ऑर रब ऑफ. ओके, सो दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ह ऑर रब ऑफ, अशी वस्तू जे खोडून काढता येऊ शकत नाही किंवा त्याला खोडता येऊ शकत नाही किंवा काढता येत नाही. सो त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो किंवा कुठला शब्द वापरला जातो हे इंग्लिशमध्ये या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. इरिपेरेबल,
इनडिलायबल, इनएव्हिटेबल, इनफॅलिबल. मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही जर मागचे लेक्चर बघितलेलं असेल तर त्याच्यामध्ये इनएव्हिटेबल या शब्दावर आपण डिस्कशन केलेलं होतं, किंवा इनएव्हिटेबल म्हणजे काय तर अटळ, टाळता न येणारे. जी एखादी गोष्ट ठरलेली आहे तर ती गोष्ट होणार म्हणजे 100% होणार. सो दिस इज कॉल्ड इनएव्हिटेबल. ओके. सो इनएव्हिटेबल यासाठी असणार नाही, या प्रश्नामध्ये इनएव्हिटेबल तर असणार नाही. एखादी गोष्ट आहे ती आपल्याला खोडून काढायची आहे किंवा त्याला काढून टाकायचं आहे, सो त्यासाठी काय शब्द वापरला जातो? इरिपेरेबल वापरतो का? तर इरिपेरेबल याचा अर्थ काय होतो? तर दॅट विच कॅन नॉट बी रिपेअर्ड, म्हणजे दुरुस्त न होऊ शकणारे किंवा भरून न येणारे. सो त्याला काय म्हटलं जातो? तर इरिपेरेबल, दॅट कॅन नॉट बी रिपेअर्ड. ओके, हे लक्षात ठेवायचं. इडिलायबल, आता इडिलायबल जे दिलेलं आहे, दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड ऑर रब ऑफ, म्हणजे काय तर न पुसता येणारे किंवा न काढता येणारे. एखादी गोष्ट लिहून काढली तर आपल्याला जर परमनंट एखादी शाई, एखाद्या पेनची शाई असेल जी परमनंट असेल, ती आपल्याला खोडून काढता येत नसेल, सो त्यासाठी आपण इनडिलायबल हा शब्द प्रयोग करू शकतो. ओके. सो इनडिलायबल दॅट मीन्स विच कॅन नॉट बी रिमूव्ड ऑर रब ऑफ, आणि तेच आपल्याला दिलेलं आहे, विच कॅन नॉट बी रिमूव्ह ऑर रब ऑफ. सो पर्याय क्रमांक 2 इनडिलायबल. ओके. नंतर इनएव्हिटेबल, दॅट मीन्स दॅट विच कॅन नॉट बी अवॉइडेड, अटळ, टाळता न येणारे. आणि चौथा पर्याय दिलेला आहे इनफॅलिबल. आता इनफॅलिबल म्हणजे काय तर इनकॅपेबल ऑफ मेकिंग मिस्टेक, ऑलवेज करेक्ट. एक अशी व्यक्ती जो इनफॅलिबल आहे, म्हणजेच काय तर कधीही चूक करत नाही, कधीही त्याच्याकडून कुठल्याही गोष्टीमध्ये चुका होत नाही. तो कसा आहे? इनफॅलिबल आहे, म्हणजेच अचूक व्यक्ती आहे. सो अचूक व्यक्तीसाठी इनफॅलिबल हा जो काही शब्दप्रयोग आहे तो केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 2 इनडिलायबल या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न काय दिलेला आहे? तर आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर answer, she had an epiphany and finally understand the true meaning of happiness. अगेन वेस्ट ऑफ टाइम, सेंटेन्स वाचण्यामध्ये टाइम वेस्ट करायचा नाही. डायरेक्ट आपण फ्रेज काय विचारलेला आहे? विच फ्रेज रिप्रेझेंट द वर्ड एपिफनी. आता एपिफनी या शब्दासाठी योग्य मिनिंग आपल्याला शोधायचं आहे. कंबाईन गट क मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पर्याय 1 अ सडन रिअलायझेशन ऑर इन्साइट. पर्याय 2 अ फिलिंग ऑफ कन्फ्युजन ऑर अनसर्टेनिटी. पर्याय 3 अ कंप्लीट कंटेनमेंट. आणि पर्याय 4 दिलेला आहे अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ इम्पथी. आता एपिफनी या शब्दासाठी योग्य फ्रेज कुठला आहे किंवा योग्य मिनिंग काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता एपिफनी याचा अर्थ काय होतो? तर लक्षात ठेवायचा आहे, एपिफनी याचा अर्थ होतो अ सडन रिअलायझेशन ऑर इन्साइट. ओके. सो एपिफनी म्हणजे काय तर सडन रिअलायझेशन किंवा ऑर इन्साइट, अचानक झालेली जाणीव किंवा अंतर्दृष्टी. समजा फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा एक्झाम्स वगैरे देतो तर आपल्या लक्षात नाही राहत की आपल्याजवळ किती दिवस आहे, आणि एकदमच अचानक आपल्या लक्षात येतो की नाही, परवाला किंवा उद्या आपला पेपर आहे. ओके. कॉलेजच्या बाबतीत देखील आपण समजा मॅथ किंवा इतर जे काही सब्जेक्ट आहेत, तो त्याचा पेपर असेल तर आपण अचानकच ते आपल्या डोक्यामध्ये येतो की उद्या एक सडन रिअलायझेशन होतं की उद्या समथिंग, एखादी गोष्ट होणार आहे किंवा समथिंग विल बी हॅपन टुमॉरो. ओके. सो त्यासाठी एक अचानक झालेली किंवा अचानक जी जाणीव आपल्याला होतो, अंतर्दृष्टी त्याला म्हटला जातो आहे. सो त्यालाच एपिफनी हा जो काही शब्दप्रयोग आहे तो केला जातो, लक्षात ठेवायचा आहे. सडन रिअलायझेशन ऑर इन्साइट. सो थोडक्यात स्पिरिच्युअल बाबतीत देखील आपण म्हणू शकतो. सो गौतम बुद्ध होते, सो त्यांना एपिफनी रिअलायझेशन झालेलं होतं, पण त्यांना सडन रिअलायझेशन झालेलं होतं का? तर नक्कीच नाही. त्यांनी त्यासाठी काही परिश्रम केले, त्यासाठी त्यांनी काही वेगवेगळे जे रिच्युअल्स आहेत ते केलेले होते. सो त्यानंतरच त्यांना एक सेल्फ रिअलायझेशन झालेलं होतं. सो एपिफनी म्हणजे काय? तर सडन रिअलायझेशन हे लक्षात ठेवायचं आहे, किंवा इन्साइट, अचानक झालेली जाणीव किंवा अंतर्दृष्टी. त्यानंतर कन्फ्युजन म्हणजे काय? तर अ फिलिंग ऑफ कन्फ्युजन किंवा अनसर्टेनिटी, लॅक ऑफ क्लॅरिटी, अनिश्चिततेची जी काही परिस्थिती असेल किंवा गोंधळाची अवस्था जी असेल, सो त्याला कन्फ्युजन म्हटलं जातो. कंटेनमेंट याचा अर्थ अ स्टेट ऑफ कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन, म्हणजे काय? तर कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? तर पूर्ण समाधान. एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला पूर्ण समाधानी असो, सो त्यासाठी कंटेनमेंट हा शब्द प्रयोग केला जातो. इम्पथी, लक्षात ठेवायचं, इम्पथी याचा अर्थ ॲबिलिटी टू अंडरस्टँड ऑर शेअर्स अदर्स फिलिंग, दुसऱ्याची फिलिंग्स किंवा दुसऱ्यांची भावना समजून घेणाऱ्या व्यक्तीसाठी, किंवा
समजून घेण्यासाठी जी काही जो सिच्युएशन दिलेला असतो, सो त्यालाच आपण एम्पथी या शब्दाने इंग्रजीमध्ये संबोधत असतो किंवा एम्पथी हा शब्द प्रयोग करत असतो. मराठीमध्ये त्याला सहानुभूती हा शब्द प्रयोग केला जातो. सहानुभूती हे लक्षात ठेवायचं आहे, एम्पथी. ओके. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, अ सडन रिअलायझेशन दॅट मीन्स एपिफनी. ओके. अगेन परीक्षेत विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर काही इडियम आणि फ्रेजेस बघूयात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. चूज द करेक्ट idiom for the underlined word in the sentence. He has a very bad habit of talking irrelevantly. Okay. So he has the very bad of talking irrelevantly. अनावश्यक बोलण्यामध्ये अनावश्यक बोलण्यातच एक त्याची जी सवय आहे अनावश्यक बोलण्याची ती चुकीची आहे अशा पद्धतीने या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. सो त्याचा अर्थ काय होतो किंवा यासाठी योग्य इडियम कुठला आहे ते आपण बघूयात. सो तेच या ठिकाणी विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1, टू बर्न वन्स बोट. दुसरा आहे टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स. तिसरा आहे टू बेल द कॅट. चौथा पर्याय दिलेला आहे टू बीट अबाउट द बुश. ओके. सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? टॉकिंग इरिलेव्हंटली यासाठी. ओके. अनावश्यक चर्चा करत असेल, अनावश्यक बोलत असेल, सो त्यासाठी कुठला इडियम वापरू शकतो? सो त्यासाठी टू बीट अबाउट द बुश, टू टॉक विदाउट कमिंग टू द मेन पॉईंट, स्पीक इरिलेव्हंटली. मुद्द्याचं न बोलता इतर व्यर्थ बोलणे आणि तेच दिलेलं आहे टॉकिंग इरिलेव्हंटली. सो त्याचा अर्थ काय होतो तर टू बीट अबाउट द बुश हे जे इडियम आहे सो तेच इडियम या ठिकाणी अप्रोप्रिएट बसणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 टू बीट अबाउट द बुश हे लक्षात ठेवायचं आहे इडियम. बऱ्याचदा यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो टू टॉक विदाउट कमिंग टू द मेन पॉईंट, एखादी गोष्ट स्ट्रेट न बोलता किंवा जे काही महत्त्वाचे जो पॉईंट्स आहेत किंवा मुद्दा आहे सो त्यावर चर्चा न करता इतर मुद्द्याला हात घालणे, सो त्यालाच काय म्हटलं जातं तर टू बीट अबाउट द बुश. ओके. सो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समजा या काहीतरी लपलेलं आहे आणि हे जे शोधत आहेत सो या झाडामध्ये किंवा या जे काही या ठिकाणी दिलेलं आहे सो त्याकडे न बघता इतरत्र शोधणे यालाच या ठिकाणी टू बीट अबाउट द बुश म्हटलं गेलेलं आहे. ओके. जे बुश दिलेलं आहे सो या ठिकाणी वनस्पतीजन्य जे काही फॉर एक्झाम्पल काहीही असू शकतो या ठिकाणी. सो त्याला त्या योग्य वेळी बीट न करता इतरत्र त्याला केलं जातो आहे. सो त्यालाच या ठिकाणी टू बीट अबाउट द बुश म्हटलं जातो आहे. एनिवेज टॉकिंग इरिलेव्हंटली याचा अर्थ काय तर टू बीट अबाउट द बुश. आता टू बर्न वन्स बोट यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो हे देखील एक इडियम आहे, लक्षात ठेवायचं. टू बर्न वन्स बोट याचा अर्थ काय तर टू मेक डिसिजन दॅट कॅन नॉट बी चेंज, माघार न घेता येईल असा निर्णय घेणे. सो टू बर्न वन्स बोट. ओके. सो आपण जेव्हा whenever we start for preparing MPSC, we should always keep in mind we do not make decisions such like to burn one's boat. ओके. सो असा निर्णय घेणे अपेक्षित नाही किंवा माघार न घेता येईल असा निर्णय घेणे यासाठी टू बर्न वन्स बोट हा जो काही इडियम आहे तो वापरला जातो. सो लक्षात ठेवायचा आहे. टू मेक डिसिजन्स दॅट कॅन नॉट बी चेंज, जी चेंज आपण करू शकत नाही, एकदा घेतलं तर घेतलं. टू बर्न्स वन बोट लक्षात ठेवायचं आहे. नंतर टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स याचा अर्थ होतो टू ओव्हर वर्क ऑर एक्झॉस्ट वन सेल्फ, अतिशय श्रम करणे, अति कष्ट करून थकून जाणे. ओके. थकवून घेणे स्वतःला, अतिशय श्रम करणे. आणि यासाठी आणखी एक मिनिंग वापरला जातो जेव्हा एखादा व्यक्ती जास्त खर्च करत असेल, सो एक्स्ट्रा वॅगंट असेल, सो एक्स्ट्रा वॅगंट पर्सनसाठी जो संपत्तीचा जास्तीत जास्त खर्च जो करतो आपल्या चैनीच्या वस्तूंवर खर्च करत असेल, सो त्यासाठी देखील टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड दोन्ही बाजूने तो खर्च करणाऱ्या व्यक्तीसाठी म्हटला जातो. पण याचा अप्रोप्रिएट मिनिंग टू ओव्हर वर्क ऑर एक्झॉस्ट वन सेल्फ, अतिशय श्रम करणे किंवा अतिशय कष्ट करणे हे लक्षात ठेवायचं आहे. टू बेल द कॅट मागच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं. टू बेल द कॅट याचा अर्थ काय तर टू टेक अ रिस्क बट नेसेसरी रिस्पॉन्सिबिलिटी, एखाद्या धोकादायक परिस्थितीची पण ती गरजेची आहे अशी जबाबदारी स्वीकारणे, दॅट मीन्स टू बेल द कॅट. ओके. सो बेल द कॅटचे जे काही
तुम्ही जर ग्राफिक्स बघितलेलं असेल किंवा इमेज, तर सो त्याच्यामध्ये जे काही माऊस आहेत, उंदीर मामा आहेत, सो ते त्या कॅटमध्ये किंवा जी बिलू असते, सो त्यामध्ये एकंदरीतच बेल कोण बांधेल यावरून चर्चा होते आणि टू बिल्ड द कॅट हेच त्याचं ओरिजिन आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मांजरीच्या संदर्भाने, ओके, सो मांजरामध्ये कोण बेल बांधेल यावरून ती चर्चा असते. सो बिल्ड द कॅट, टू बीट अबाउट द बुश, टू टॉक विदाउट कमिंग टू द मेन पॉईंट, स्पीक इरिलेव्हंटली. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, चूज द मिनिंग ऑफ अंडरलाईन इडियम. कंबाईन ग्रुप सी 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हू प्लेज फास्ट अँड लूज. ओके, तू अशा व्यक्तीवर कसा विश्वास ठेवू शकतो जो काय करतो, तर प्लेज फास्ट अँड लूज. प्ले फास्ट अँड लूज याचा अर्थ काय? करप्ट नेचर, हू इज नॉट एक्झिस्टिंग, विसियस, सेज वन थिंग अँड डज अनदर. सो प्लेज फास्ट अँड लूज याचा अर्थ काय होतो, तर सेज वन थिंग अँड डज अनदर, म्हणजे काय, एखादी बोलणे आणि करणे या गोष्टीमध्ये जेव्हा तफावत दिसून येतो एखाद्या व्यक्तीविषयी, त्यासाठी प्लेज फास्ट अँड लूज हा जो काही इडियम आहे इंग्लिशमध्ये वापरला जातो, लक्षात ठेवायचं आहे. एक बोलता आणि दुसरेच करतो अशा सिच्युएशनमध्ये प्लेज फास्ट अँड लूज हा जो काही शब्दप्रयोग आहे तो केला जातो आहे. ओके, आता या इमेजमध्ये तुम्ही बघत असाल की डोंट पिक फ्लावर ही स्वतः काय म्हणते, तर डोंट पिक फ्लावर, पण हिने स्वतःनेच काही फ्लावर्स त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर त्या बॉक्समधून घेतलेलं आहे. म्हणजे ती बोलत वेगळी आहे आणि तिचं जे काही ॲक्शन आहे ती वेगळ्या पद्धतीने ती करते. ओके, सो से वन थिंग अँड डज अनदर, दॅट मीन्स प्लीज फास्ट अँड लूज. सो हे लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता विशियससाठी लक्षात ठेवायचं नवीन वर्ड आपल्याला दिसून येतो, विशियस म्हणजे होतो क्रुएल किंवा इमोरल. दृष्ट किंवा निर्दय व्यक्तीसाठी विशियस हा शब्द प्रयोग केला जातो, निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवायचं. विशियस, क्रुएल किंवा इमोरल. त्यानंतरचा प्रश्न आहे अगेन इडियम व फ्रेजेसवर आधारित. द हजबंड अँड द वाईफ नेक्स्ट डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स कंबाईन गडब 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न मुख्य परीक्षेतील. द इडियम कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स यूज इन द सेंटेन्स अबाव मीन्स. आता जे काही वरच्या स्टेटमेंटमध्ये किंवा वरच्या वाक्यात जे काही कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स दिलेलं आहे ते कुठल्या त्या त्या इडियमचा अर्थ काय आहे असा एकंदरीत, किंवा त्या वाक्याचा अर्थ काय होतो असा एकंदरीत प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय दिलेला आहे एनिमल एक्झिस्टन्स, अनकल्चरल लाईफ, परपेच्युअल क्वारलिंग, त्याच्यानंतर आहे नेग्लिजिबल एक्झिस्टन्स. ओके, आता कॅट अँड डॉग, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता डॉग आणि कॅट यांच्यामध्ये काय आहे, तर भांडण. ओके, सो कुत्रा आणि मांजरांमध्ये काय असतो, तर नेहमी भांडण असतो. सो हे जरी आपल्याला एकंदरीत शब्दांवरून अर्थ कळालं तरी देखील आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. सो भांडणाची जी काही स्थिती असते तर त्यालाच या ठिकाणी कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स म्हटला जातो. एनिमल एक्झिस्टन्स, अनकल्चरल लाईफ, परपेच्युअल क्वारलिंग. ओके, सो परपेच्युअल क्वारलिंग हे जे काही शब्दप्रयोग आहे सो भांडणाच्या संदर्भात दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. नेग्लिजिबल एक्झिस्टन्स हे असणार नाही. परपेच्युअल क्वारलिंग याचा काय, तर कॉन्स्टंट क्वारलिंग. ओके, सतत भांडण चालू असणे, सो दॅट इज कॉल्ड कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. ओके, किंवा त्यालाच कॅट अँड डॉग लाईफ देखील म्हटला जातो. सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आणखी काही महत्त्वपूर्ण जे इडियम्स आहेत ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, सो ते अ बोन ऑफ कंटेन्शन, अ कॉज ऑफ डिस्प्यूट, वादाचे कारण. सो अ बोन ऑफ कंटेन्शन हे काय आहे, तर जे इडियम्स आहेत ते एखाद्या वादाच्या कारणाच्या संदर्भात किंवा वादविवाद कशापासून सुरू झालेला आहे त्याचं कारण काय आहे, सो ते कारण शोधण्यासाठी त्या सिच्युएशनसाठी कुठला इडियम वापरला जातो, तर अ बोन ऑफ कंटेन्शन हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वन्स इन अ ब्लू मून जे आपण मराठीमध्ये उंबराचे फूल. ओके, उंबराचे फूल म्हणजे काय, तर क्वचितच किंवा फार क्वचित दिसणाऱ्या व्यक्तींसाठी आपण उंबराचे फूल किंवा वस्तूंसाठी आपण उंबराचे फूल हा शब्द प्रयोग करत असतो. सो सिमिलरली वन्स इन अ ब्लू मून, सो सेम अर्थ आहे. व्हेरी रिअरली म्हणजे काय, तर क्वचित किंवा फारच क्वचित. ओके, सो लक्षात ठेवायचं. ॲट 6 अँड 7 हे देखील एकंदरीत इडियम आहे आणि याचा अर्थ काय होतो, तर इन कन्फ्युजन किंवा डिसऑर्डर म्हणजे गोंधळलेली अवस्था किंवा अस्ताव्यस्त
असलेल्या सिच्युएशनसाठी ॲट 6s and 7 जे ॲट 6s and 7 हा जे काही शब्दप्रयोग आहे ते केला जातो. सो अस्ताव्यस्त असलेल्या अवस्थेसाठी ॲट 6s and 7 अँड ॲपल पाय ऑर्डर हा जो काही शब्दप्रयोग आहे किंवा एकंदरीतच अँड ॲपल पाय ऑर्डर हा इडियम एकंदरीतच हे शिस्तबद्ध किंवा एखादी गोष्ट व्यवस्थित रचलेली असेल सो त्यासाठी केला जातो. सो हे लक्षात ठेवायचं आहे ॲट 6s and 7. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा एक योग्य पर्याय असणार आहे परपेच्युअल क्वारलिंग. त्यानंतरचा परत एक इडियमवर आधारित आणि थोडक्यात फॉरेन वर्ड आहे लेझेस फेअर. याचा अर्थ काय होतो असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कंबाईन गडब मुख्य परीक्षा 2022 लेझेस फेअर. सो द मिनिंग ऑफ वर्ड लेझेस फेअर इज एक्सप्रेस बाय फ्रेज. कंबाईन गडब मुख्य परीक्षा 2022 कॅपेबल ऑफ बिंग क्लिअरली रीड. दुसरा आहे कॅपेबल ऑफ बिंग क्लिअरली हर्ड. त्यानंतर नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन ट्रेड कॉमर्स इंडस्ट्री एक्सेट्रा. आणि चौथा पर्याय दिलेला आहे द गव्हर्नमेंट ऑफ फ्यू सिलेक्ट पीपल. सो लेझेस फेअर याचा अर्थ काय. सो लेझेस फेअर तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम कुठं ऐकलेलं असणार आहे तर इकॉनॉमिक्स. ओके. सो इकॉनॉमिक्सच्या बाबतीत जी काही लेझेस फेअर पॉलिसी जे म्हटले जाते याच्यामध्ये शासनाचा किंवा सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप किंवा मुक्त कमीत कमी हस्तक्षेप किंवा हस्तक्षेप नसणाऱ्या ठिकाणी जी काही प्रक्रिया चालवली जाते किंवा जो काही इकॉनॉमिकली जी सायकल चालली जाते विदाऊट इंटरफेअरिंग ऑफ द गव्हर्नमेंट. सो दॅट सिच्युएशन कॉल्ड लेझेस फेअर पॉलिसी. ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेझेस फेअर म्हणजे काय होतं तर अ पॉलिसी ऑफ मिनिमम गव्हर्नमेंट किंवा जवळजवळ गव्हर्नमेंटची जी काही इंटरफेरन्स आहे ते नाहीच आहे अशा ठिकाणी इन इकॉनॉमिक ऑर सोशल अफेअर्स. सो शासनाने अर्थव्यवस्था किंवा सामाजिक व्यवहारात कमीत कमी हस्तक्षेप करावा ही जी काही नीती आहे किंवा त्यालाच मुक्त अर्थव्यवस्था धोरण म्हटला जातो. सो त्यालाच या ठिकाणी एकंदरीतच लेझेस फेअर पॉलिसी किंवा लेझेस फेअर हा जो काही शब्दप्रयोग आहे तो केला जातो. आणि यावरच कंबाईन गडब मुख्य परीक्षा 2022 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो तुमच्या लक्षात आलेलंच असेल. पर्याय क्रमांक 3 नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन ट्रेड. कशामध्ये तर ट्रेड म्हणजे व्यापार, कॉमर्स वाणिज्य आणि इंडस्ट्री. ओके. सो कारखाने किंवा इतर जे काही कारखानदारी आहे सो त्याच्यामध्ये हस्तक्षेप नसणाऱ्या सिच्युएशनला लेझेस फेअर म्हटला जातो आहे. ओके. आता इतरही काही महत्त्वपूर्ण इडियम्स बघूयात. बर्न द मिडनाईट ऑइल मागच्या लेक्चरमध्ये देखील आपण बघितलेलं होतं. वर्क लेट इन टू द नाईट रात्रभर अभ्यास करणे किंवा काम करणे, रात्र जागून काम करणे, अतिशय परिश्रम करणे. सो बर्न द मिडनाईट ऑइल. अ फिश आउट ऑफ वॉटर. फिशला जर पाण्याचं बाहेर काढलं किंवा एखाद्या माशाला पाण्याचं बाहेर काढलं तर त्याची सिच्युएशन कशी होणार आहे सो त्यावरून तुम्ही या इडियमचा अर्थ लावू शकता. सो अ फिश आउट ऑफ वॉटर याचा अर्थ होतो फिलिंग अनकम्फर्टेबल इन सराउंडिंग म्हणजे काय तर असहज वाटणे, परक्यासारखे वाटणे किंवा गोंधळलेली परिस्थिती. सो त्यासाठी अ फिश आउट ऑफ वॉटर. सो ते इडियम लक्षात ठेवायचं. त्यानंतर इन अ हॉट वॉटर. इन हॉट वॉटर म्हणजे काय तर इन अ ट्रबल म्हणजे अडचणीत असणे, गंभीर परिस्थितीत असणे किंवा एखाद्या समस्येचा सामना करणे. सो दॅट इज कॉल्ड इन अ हॉट वॉटर इन ट्रबल. ओके. त्यानंतर मेक बोथ एंड्स मीट. मेक बोथ एंड्स मीट याचा अर्थ काय होतो तर मॅनेज एक्सपेन्सेस विथ इन्कम. तुटपुंज्या उत्पन्नावर संसार चालवणे. ओके. सो ॲज युजल हे MPSC ॲस्पिरंटला लागू होतं की एकंदरीतच जे काही आपल्याला घरातून किंवा घरवाल्यांकडून एकंदरीत जेवढा पैसे आपल्याला कोचिंगसाठी वगैरे किंवा आपण पुण्यासारख्या शहरात राहत असू सो त्या ठिकाणी वी मेक बोथ एंड मीट्स. ओके. सो मॅनेज एक्सपेन्सेस विथ इन्कम. तुटपुंज्या उत्पन्नामध्ये आपला संसार चालवण्याचा जो प्रकार आहे सो त्यासाठी हा इडियम वापरला जातो. लेझेस फेअर आताच बघितलं. टर्न अ डीफ इयर. टर्न अ डीफ इयर म्हणजे काय तर इग्नोर डेलिबरेटली जाणीवपूर्वक एखाद्या बाबतीत किंवा एखाद्या घटनेविषयी गोष्टीविषयी काय करणे तर दुर्लक्ष करणे. सो त्यालाच या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे टर्न अ डीफ इयर. इग्नोर डेलिबरेटली. त्यानंतर काही सिनोनिम्स आपण बघूयात. सिनोनिम्समध्ये या ठिकाणी विचारलेला आहे ॲड्युलेट. ॲड्युलेट याचा अर्थ असणारा किंवा योग्य अर्थ असणारा किंवा सिमिलर अर्थ असणारा इतर पर्याय कुठला आहे सो ते या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे आणि स्टेटमेंट देखील दिलेलं आहे. आता ॲड्युलेट याचा अर्थ तुम्हाला अर्थ कळत असेल तर तुम्ही डायरेक्ट पर्यायाकडे येऊ शकता. फ्लॅटर, डिराईड, नेग्लेक्ट, अपोज. नाहीतर मग आपल्याला स्टेटमेंटमध्ये काही क्लू मिळतो का सो ते बघायला ते वाचून एकंदरीत त्याचा अर्थ लक्षात घेणे अपेक्षित आहे.
Despite his fears, despite his fierce disdain, he continued to adulate influential figure seeking their favor. ओके, आता या ठिकाणी ॲड्युलेट याचा अर्थ जर आपण बघितलं तर एकंदरीतच ॲड्युलेटचा अर्थ होतो चापलुसी करणे. ओके, किंवा खुशामत करणे. चापलुसी करणे किंवा खुशामत करणे. आता पर्याय एकंदर स्टेटमेंटमध्ये जे दिलेलं आहे, डिस्पाइट हिज पियर्स डिस्डेनचा अर्थ होतो तिरस्कार करणे. ओके, सो तिरस्कार किंवा तुच्छता ही भावना, तिरस्काराची भावना. हिज पियर, जे डिस्पाइट हिज पियर म्हणजे त्याच्यासोबत जे काही राहतात, सो त्याला तुच्छतेने लेखतात किंवा त्याचे तिरस्कार करतात, तरी तो स्वतःला काय करतो, तर ही कंटिन्यू टू ॲड्युलेट इन्फ्लुएन्स फिगर. ओके, तरी तो इतरांपुढे स्वतःला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करतो. सिकिंग देअर फेवर, सो त्यांच्याकडून फेवर घेण्याचा प्रयत्न करतो, सो त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करतो, अशा एकंदरीतच या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. सो ॲड्युलेट यासाठी काय कोणता शब्द किंवा कोणता सिनोनिम्स असणार आहे, तर फ्लॅटर याचा अर्थ होतो चापलुसी करणे. ओके, आणि ॲड्युलेट याचा अर्थ देखील चापलुसी करणे होतो. सो ॲड्युलेट म्हणजे काय, तर प्रेज ऑर ॲडमायर एक्सेसिव्हली किंवा ऑफन इनसिन्सिअरली जेव्हा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला जेव्हा आपण ॲडमायर करत असतो, आपला काहीतरी गर्भित अर्थ त्यामागे असतो आणि त्यासाठी आपण ॲड्युलेट करणे म्हणजे काय, तर चापलुसी करणे. सो ती चापलुसी करणे हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये फ्लॅटर त्याला म्हटलं जात आहे आणि तेच या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे, फ्लॅटर. ओके, आता इतर जे पर्याय आहे, डिराइड याचा अर्थ होतो मॉक ऑर रिडिक्यूल, एखाद्याची थट्टा करणे किंवा उपहास करणे. सो त्यालाच या ठिकाणी डिराइड म्हटलं गेलेलं आहे. नेग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे आणि अपोज म्हणजे विरोध करणे. ओके, सो अपोज विरोध, नेग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे, डिराइड म्हणजे काय, तर थट्टा करणे, उपहास करणे, मस्करी करणे किंवा चेष्टा करणे. ओके, सो उपहास. आणि फ्लॅटर म्हणजे चापलुसी करणे. सो लक्षात ठेवायचं, पर्याय क्रमांक 1 ॲड्युलेटसाठी फ्लॅटर हे योग्य पर्याय असणार आहे किंवा योग्य सिनोनिम्स असणार आहे. त्यानंतर पुढचा सिनोनिम आहे ऑब्स्टिनेट. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर ऑब्स्टिनेट फ्रॉम द फॉलोइंग: डिटेस्ट, इंडोलेंट, ऑब्स्क्युअर, स्टबबॉर्न. कंबाईन गडब मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ऑब्स्टिनेटसाठी योग्य पर्याय कुठला आहे? ओके, आता ऑब्स्टिनेट या ठिकाणी तुम्ही बघा, ऑब्स्टिनेट याचा अर्थ काय राहू शकतो. ओके, या इमेजवरून एकंदरीतच तुम्ही लॉजिक लावण्याचा प्रयत्न करा. डिटेस्ट, इंडोलेंट, ऑब्स्क्युअर, स्टबबॉर्न. ऑब्स्टिनेट याचा अर्थ होतो स्टबबॉर्न, म्हणजेच रिफ्युजिंग टू चेंज वन्स ओपिनियन. हट्टाग्रही किंवा आग्रही, एखादा व्यक्ती जास्तच जिद्दी असेल किंवा आग्रही असेल, हट्टी असेल, सो त्यासाठी ऑब्स्टिनेट हा शब्द प्रयोग केला जातो आणि त्याला पर्यायी इंग्रजी शब्द आहे स्टबबॉर्न. स्टबबॉर्न म्हणजे काय, तर जिद्दी व्यक्ती, जो कुणाच्याही बोलण्याने किंवा बदलत नाही किंवा कोणाच्याही प्रभावाखाली येत नाही. तो चांगले किंवा वाईट सिच्युएशनमध्ये तो स्वतःचा निर्णय घेतो, त्याला जे योग्य वाटतो तेच तो करत असतो, सो त्याला स्टबबॉर्न म्हटलं जातो आहे, जिद्दी. ओके, सो हट्टाग्रही किंवा आग्रही, सो स्टबबॉर्न. सो पर्याय क्रमांक डी असणारा पर्याय क्रमांक 4. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. डिटेस्ट याचा अर्थ काय होतो, तर डिटेस्ट म्हणजे टू हेट स्ट्रॉंग. ओके, सो टू हेट स्ट्रॉंगली, एखाद्याचा तिरस्कार करणे. सो डिटेस्ट हा शब्द देखील लक्षात ठेवायचा. इंडोलेंट याचा अर्थ होतो लेझी किंवा इनॅक्टिव्ह, आळसी व्यक्तीसाठी इंडोलेंट हा शब्द प्रयोग केला जातो, आळसी. ऑब्स्क्युअर म्हणजे जे काही स्पष्ट नसणाऱ्या गोष्टींसाठी, नॉट क्लिअर ऑर अननोन, अस्पष्ट गोष्टीसाठी ऑब्स्क्युअर म्हटलं गेलेलं आहे. सो त्यालाच वेग हा देखील त्यासाठी सिनोनिम्स असू शकतो, ऑब्स्क्युअरसाठी वेग. ओके, अस्पष्ट, अनक्लिअर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि स्टबबॉर्न हा ऑब्स्टिनेटचा योग्य सिनोनिम्स असणार आहे, जिद्दी व्यक्ती किंवा हट्टाग्रही किंवा हट्टी असणाऱ्या व्यक्तींसाठी ऑब्स्टिनेट म्हणजेच स्टबबॉर्न. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द वर्ड हॅव्हिंग सेम मिनिंग. अगेन या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर सेम मिनिंग विचारलेलं आहे. वर्ड विथ द कॅपिटल्समध्ये जे काही वर्ड दिलेलं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फॉइबल. आता फॉइबल, वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल फॉइबल्स. आता फॉइबलसाठी
कुठला सिनोनिम्स या ठिकाणी दिलेला आहे किंवा कोणते सिनोनिम्स आहेत ते विचारलं गेलेलं आहे. पहिला जो दिलेला आहे ऑप्शन ए, सो त्याच्यामध्ये आयडिओसिन्क्रन्सी. ओके, सो आयडिओसिन्क्रसी हा शब्द दिलेला आहे. त्याच्यानंतर फेबल्स, त्यानंतर इन्फॉर्मेटिव्ह. आता सर्वात आधी फॉयबल याचा अर्थ माहिती असणे गरजेचं आहे. सो फॉयबल याचा अर्थ होतो मायनर विकनेस किंवा मायनर चुका जे टॉलेरेबल आहेत, जे आपण सहन करू शकतो, अशा चुकांसाठी किंवा अशा विकनेसेससाठी आपण काय करू शकतो, तर काय म्हणत असतो, तर मायनर विकनेस फॉयबल हा शब्द प्रयोग केला जातो. सो ते लक्षात ठेवायचं आहे. छोट्या मोठ्या फॉल्टसाठी फॉयबल हा शब्द प्रयोग केला जातो आहे. ओके, सो फॉयबल याचा अर्थ अ मायनर विकनेस और इसेंट्रिकली इन सम कॅरेक्टर. एखाद्या व्यक्तीचे विचित्र एखादा व्यक्ती असेल, तो बोलण्यामध्ये गावंढळ असेल पण हुशार असेल, सो तशा वेळेस आपण त्याला काय करतो, तो टॉलरेट करतो किंवा फॉयबल जे शब्दप्रयोग आहे सो त्यासाठी योग्य बसू शकतो. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो स्वभावातील लहान दोष किंवा विलक्षणपणा मात्र तरीही तो इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. सो फॉयबल्स हे लक्षात ठेवायचं आहे. आता त्याला सिमिलर असणारे वर्ड जर आपण बघितलं तर आयडिओसिन्क्रन्सी. ओके, सो आयडिओसिन्क्रसी याचा अर्थ काय, तर अ युनिक हॅबिट ऑर वे ऑफ थिंकिंग दॅट इज पेक्युलर टू इंडिव्हिज्युअल. अशी विशिष्ट सवय किंवा विलक्षण स्वभाव, एक विचित्र किंवा विलक्षण जे टोलेरेबल आहे, सो ते देखील असू शकतो. त्याच्यामुळे फॉयबल हे यासाठी योग्य असणार आहे. छोटी चूक किंवा छोटा असा एक थोडी वाईट सवय जे आपण म्हणतो, सो आयडिओसिन्क्रसी लक्षात ठेवायचं आहे. विशिष्ट एक सवय, युनिक हॅबिट आपण म्हणू शकतो. सो आयडिओसिन्क्रसी यासाठी सिमिलर असणार आहे. फेबल याचा अर्थ होतो बोधकथा. ओके, सो स्टोरी, जे काही स्टोरीज असतात, शॉर्ट स्टोरीज, तो त्याला फेबल म्हटलं जातो आहे, ज्याला दंतकथा देखील आपण मराठीमध्ये म्हणत असतो, बोधकथा. सो फेबल्स. सो फॉयबल आणि फेबल्स याचा काही संबंध होत नाही, त्याच्यामुळे ब असणारा पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. आणि ब असणारा पर्याय एलिमिनेट केल्याच्या नंतर आपल्याला योग्य पर्याय मिळतो आहे पर्याय क्रमांक 3, ओनली ए आणि सी. इन्फॉर्मिटी याचा अर्थ काय होतो, तर इन्फॉर्मिटी याचा अर्थ होतो अ फिजिकल और मेंटल विकनेस, अ कॅरेक्टर ऑफ फिलिंग. दुर्बलता किंवा अशक्तपणा किंवा दोष कॅरेक्टरमध्ये, त्याचं बोलण्यामध्ये, त्याचं चालण्यामध्ये वगैरे जे काही छोटे जे दोष आहेत, सो त्यासाठी इन्फॉर्मिटी हा शब्द प्रयोग केला जातो. सो आयडिओसिन्क्रसी आणि इन्फॉर्मिटी हे फॉयबलसाठी जर आपण एकंदरीतच या वाक्याचा किंवा या स्टेटमेंटचा विचार केला तर ते योग्य असणार आहे. ओके, जे स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे, वी हॅव टू टॉलेरेट इच अदर्स लिटल फॉयबल. ओके, छोट्या मोठ्या जे काही चुका आहेत, सवयी आहेत, वाईट गोष्टी आहेत, तर ते आपण सहन करू शकतो. आता फॉयबलसाठी इतर याच्यामध्ये फॉल्ट, फेलिंग, फ्रेटिलीज, डिफेक्ट्स आहे, इसेंट्रिसिटीज. ओके, इन्फॉर्मिटीज, आयडिओसिन्क्रसीज, पेक्युलॅरिटीज, सिंग्युलॅरिटीज हे जे काही शब्द आहेत, सो ते फॉयबलसाठी सिमिलर शब्द आहेत. सो ते देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. अदरवाईज या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3, ए आणि सी. सो नेक्स्ट क्वेश्चन इज ऑपोजिट, टॉपिक ऑन ऑपोजिट और अँटोनिम्सवर आधारित प्रश्न आहे. चूज द वर्ड दॅट इज नियरली अपोजिट इन द मिनिंग वर्ड गिवन बिलो. पोरस या शब्दासाठी या ठिकाणी एकंदरीतच अपोजिट किंवा अँटोनिम्स विचारले गेलेलं आहे. डिपार्टमेंटल एक्साईज सब इन्स्पेक्टर, मुख्य परीक्षा 2025 मध्ये पार पडलेली मुख्य परीक्षा आहे. सो पोरसचा अपोजिट वर्ड आपल्याला माहिती असणे किंवा पोरसचा अर्थ सर्वात आधी कळणे हे आपल्याला आवश्यक आहे, तेव्हाच आपण त्याचा विरुद्धार्थी शब्द कुठला राहू शकतो, तर ते त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकू. ओके, आता पोरस याचा अर्थ काय, तर तुम्ही सायन्समध्ये अभ्यासत असाल, जी काही सायन्समध्ये जेव्हा आपण एनिमल क्लासिफिकेशन बघतो, तर त्यातील आय थिंक पहिला जो फायलम आहे, कोणतं फायलम म्हणतात त्याला, फर्स्ट फायलम ऑफ एनिमल क्लासिफिकेशन, सो दॅट इज कॉल्ड फायलम पोरीफेरा. ओके, जे स्पंजेस वगैरे असतात, सो स्पंजेस इज बेसिकली स्पंजेस मेड ऑफ पोरस. ओके, सो पोरसपासून ते बनलेले असतात. पोरस याचा अर्थ होतो सछिद्र. ओके, किंवा छिद्रयुक्त, ज्यामध्ये पाणी सहजपणे जाऊ शकेल, पाणी किंवा हवा सहजपणे जाऊ शकेल, सो त्यासाठी पोरस हा शब्द प्रयोग केला जातो. सो फुल ऑफ टिनी होल्स
दॅट अलाउज एअर ऑर लिक्विड टू पास थ्रू इझिली, हे याचे इंग्लिश मिनिंग आहे. सो पोरस म्हणजेच काय तर सछिद्र असणारे किंवा छिद्रयुक्त. सो या इमेजमध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल इमेजवरून. सो त्याला पोरस आपण म्हणत असतो. सो त्याचा अपोजिट काय आहे? फ्रेजाईल, वॉटरप्रूफ, कन्सोलिडेट, डेन्स. सो याचा अपोजिट वॉटरप्रूफ म्हणजे ज्यातून कुठलाही पाणी लीक होऊ शकत नाही किंवा जाऊ शकत नाही. सो ते या पोरससाठी योग्य काय असणार आहे तर अँटोनिम्स असणार आहे, अपोजिट वर्ड असणार आहे. ओके. सो वॉटरप्रूफ, नॉट अलाउइंग वॉटर टू पास थ्रू म्हणजे पाण्याला न झिरपणारे किंवा जलरोधक. आणि पोरस याचा अर्थ होतो की एखादी गोष्ट किंवा पाणी ज्यातून सहजपणे जिरपू शकतो. सो दॅट इज कॉल्ड पोरस. ओके. सो वॉटरप्रूफ हे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे, अपोजिट वर्ड असणार आहे. फ्रेजाईल याचा अर्थ काय तर इझिली ब्रोकन किंवा डॅमेज, एखादी अशी वस्तू जी लवकर तुटू शकतो किंवा ठिसूळ आहे. ओके, नाजूक आहे, जे सहज तुटून जातो. सो त्यासाठी फ्रेजाईल हा शब्द प्रयोग केला जातो. कन्सोलिडेट म्हणजे एकत्रित करणे. मेड स्ट्रॉंगर ऑर युनायटेड इंटू वन होल. ओके, मजबूत केलेले, एकत्र आणलेल्या गोष्टीसाठी कन्सोलिडेट हा शब्द प्रयोग केला जातो. डेन्स म्हणजे सघन, क्लोजली पॅक्ड टुगेदर, नॉट अलाउइंग थिंग्स टू पास थ्रू इझिली. ओके, सो घनदाट, सघन, घट्ट भरलेले. सो जे काही डेन्स आहे, सो त्यासाठी डेन्स हा शब्द प्रयोग केला जातो घट्ट किंवा सघन पदार्थासाठी. ओके, मात्र या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 वॉटरप्रूफ. त्यानंतरचा आणखी एक अपोजिट मिनिंग आधारित प्रश्न. चूज द ऑप्शन्स हॅव्हिंग अपोजिट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. द ओल्ड मॅन लेड अ सॉलिटरी लाईफ. द ओल्ड मॅन लेड अ सॉलिटरी लाईफ. सॉलिटरी याचा अर्थ काय आहे? सो त्यानंतरच आपण याचा अपोजिट वर्ड काय असू शकतो सो ते देऊ शकतो. आता सॉलिटरी याचा अर्थ होतो लिव्हिंग अलोन, एकटा राहणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा ज्याला एकांत आवडतो अशा व्यक्तीला सॉलिटरी किंवा सॉलिट्यूड हा शब्द प्रयोग केला जातो. सो लक्षात ठेवायचं आहे, सॉलिट्यूड किंवा सॉलिटरी हा एकटा राहणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो आहे. सो सॉलिटरी लाईफ, अ ओल्ड मॅन लीड अ सॉलिटरी लाईफ म्हणजे काय तर अशा एक वृद्धावस्थेत असणारा व्यक्ती. ओके, जो सॉलिटरी लाईफ जगतो. सो त्यासाठी यूज केला गेलेला आहे. एकटा, एकाकी, एकांतात राहणारा. सो त्याला अपोजिट काय असेल तर सोशेबल असेल. सोशेबल म्हणजे काय तर फ्रेंडली, एन्जॉईंग बिंग विथ अदर्स म्हणजे मिलनसार, समाजप्रिय व्यक्ती, ज्याला समाजामध्ये राहायला आवडते, लोकांमध्ये राहायला आवडतो. सो अशा व्यक्तींसाठी सोशेबल हा शब्द प्रयोग आहे. आणि सॉलिटरीला एक्झॅक्ट अपोजिट शब्द असणार आहे काय? सोशेबल. हॅपी काही संबंध नाही, प्रायव्हेट, लॉंग. ओके, सो फक्त सोशेबल या ठिकाणी अप्रोप्रिएट अपोजिट मिनिंग असणार आहे सॉलिटरी यासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. अगेन नियरेस्ट अपोजिट मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. ऑकल्ट हा जो काही अंडरलाईन वर्ड दिलेला आहे ऑकल्ट. ही इज इंटरेस्टेड इन ऑकल्ट. ऑकल्ट म्हणजे मॅजिकल, युनिक, रॅशनल, डिफिकल्ट. ओके, आता ऑकल्ट याचा अर्थ काय आहे? ऑकल्ट याचा अर्थ होतो रिलेटिंग टू सुपर नॅचरल, मिस्टिकल, मॅजिकल पॉवर, हिडन नॉलेज. मराठीमध्ये जादू टोण्याशी संबंधित अशा घटनेला ऑकल्ट म्हटलं जातो. लक्षात ठेवायचं, ऑकल्ट, OCCULT, ऑकल्ट. ओके, म्हणजेच ब्लॅक मॅजिक ज्याला म्हटलं गेलेलं आहे. ओके, ऑकल्ट म्हणजे काय तर थोडक्यात प्रॅक्टिस ऑफ ब्लॅक मॅजिक किंवा मिस्टिक. ओके, सो मिस्टिकल गोष्टीसाठी मॅजिकल पॉवर, सुपर नॅचरल पॉवर. सो त्याला अपोजिट काय असणार आहे? मॅजिकल ऑफकोर्स सिमिलर सिनोनिम्स असणार आहे. सो आपल्याला अपोजिट विचारलेलं आहे त्याच्यामुळे हे येणार नाही. युनिक म्हणजे नाविन्यपूर्ण, अद्वितीय, वेगळा, याचा काही संबंध नाही. रॅशनल, नंतर टिपिकल म्हणजे समजण्यास अवघड, हे देखील येणार नाही. सो याचा योग्य पर्याय असणार आहे रॅशनल. रॅशनल म्हणजे काय तर जे तार्किक आहे, जे तथ्य आहे. सो तथ्यावर आधारित गोष्टींसाठी आपण काय म्हणत असतो तर रॅशनल, बेस्ड ऑन रिझन ऑर लॉजिक. सो ते ऑकल्ट आहेत का किंवा ब्लॅक मॅजिकवर आधारित आहेत का? तर नाही. तर ते कसे आहेत तर रॅशनल आहे, नैसर्गिक आहेत. ओके, तर्कसंगत किंवा तथ्यात्मक आहेत. सो दॅट इज कॉल्ड रॅशनल. सो एक्झॅक्ट अपोजिट मिनिंग ऑफ, नियर अपोजिट मिनिंग ऑफ ऑकल्ट इज इन दिस ऑप्शन्स रॅशनल. सो हे या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. सो अशा पद्धतीने जे काही अँटोनिम्सवरचे प्रश्न आहेत ते आपण बघितलेले आहे. त्यानंतर एक फ्रेझल वर्बवर आधारित प्रश्न आणि
विशेषतः गो पासून सुरू होणारे जे काही फ्रेझल वर्ब आहेत तर ते आपण बघूयात. जे मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क जे फ्रेझल वर्ब आहेत गो पासून सुरू होणारे, त्या ठिकाणी एक्सेल सीटच्या माध्यमातून हे दिलेलं आहे. ओके, यू विल नीड टू डॅश डॅश द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल. ओके, कंबाईंड ग्रुप सी 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. वाक्याला मिनिंगफुली अर्थपूर्ण बनवण्यासाठी जी काही रिकामी जागा आहे दिलेली आहे, सो ते योग्य अर्थाने भरा किंवा योग्य पर्यायाने भरा, असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. गो डाऊन, गो फॉर, गो इन फॉर, गो इन टू. ओके, आता यू विल नीड टू डॅश डॅश द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल. एखाद्याला यू विल नीड टू, तुला गरजेचं आहे, काय गरजेचं आहे तर सब्जेक्टला इन डिटेल करण्यासाठी. सो त्याआधी कुठला फ्रेझल वर्ब लागेल? गो डाऊन, गो फॉर, गो इन किंवा गो इन टू. ओके, सो लक्षात घ्यायचं आहे गो इन टू हा जो काही फ्रेझल वर्ब आहे, यू विल नीड टू गो इन टू द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल. ओके, सो गो इन टू या ठिकाणी एक्झॅक्ट अप्रोप्रिएट ऑप्शन असणार आहे. सो यू विल नीड टू गो इन टू द सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल. आता गो इन टू म्हणजे काय तर आणखी खोलात जाऊन अभ्यास करणे, सखोल अभ्यास करणे किंवा तपशिलात जाणे, आणि तेच या ठिकाणी दिलेलं आहे सब्जेक्ट इन ग्रेटर डिटेल. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता इतर जे काही गो पासून सुरू होणारे, गो ओव्हर याचा अर्थ होतो लुक ॲट केअरफुली किंवा टू स्क्रुटिनाइज किंवा टू ॲनालाइज. ओके, लक्षपूर्वक एखादी गोष्ट तपासणे किंवा त्याचे विश्लेषण करणे. सो दॅट इज कॉल्ड गो ओव्हर. ओके, गो आउट याचा अर्थ होतो लिव्ह स्पेशली बिल्डिंग. ओके, सो बिल्डिंगच्या बाहेर जाणे, गो आउट. ओके, एखाद्याला बाहेर काढून टाकण्यासाठी. गो ऑन, कंटिन्यू इन एक्सटेंट, चालू राहणे किंवा लांबणे. एखादी गोष्ट कंटिन्युअल फेजेसमध्ये असेल किंवा कंटिन्युअस स्टेजेसमध्ये आणायचं असेल तर ते गो ऑन आपण म्हणतो. ओके, सो गो ऑन म्हणजे काय तर कंटिन्युअल एक्सटेंट. ओके, सो कंटिन्यू एक्सटेंट, सो गो ऑन. गो ऑफ म्हणजे स्फोट होणे, गो ऑफ. स्फोट होणे, एक्सप्लोड होणे, गो ऑफ. गो ऑफ म्हणजेच एक्सप्लोड होणे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. OFF गो ऑफ म्हणजे एक्सप्लोड किंवा स्फोट होणे. गो इनटू याचा अर्थ आताच बघितलं, गेट इन्व्हॉल्व इन डिटेल्स, टू इन्व्हेस्टिगेट, टू एक्सप्लोर, तपशिलात जाणे, सखोल अभ्यास करणे. गो डाऊन याचा अर्थ डिसडेन म्हणजे खाली उतरणे, टू मूव्ह फ्रॉम हायर प्लेस टू लोअर प्लेस, किंवा एखाद्या सिच्युएशन किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये देखील आपण हा शब्द प्रयोग केला जाऊ शकतो किंवा करू शकतो. फ्रेझल वर्ब गो डाऊन. ओके, सो गो डाऊन व्हेरेवर सिच्युएशन इज नॉट अकॉर्डिंग टू यू, सो दॅट सिच्युएशन कॉल गो डाऊन फ्रेजेस. ओके, खाली उतरणे. गो फॉर, ट्राय फॉर, अटेम्प्ट टू रीच, एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा एखादी अचिव्हमेंट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे, ध्येय गाठणे. सो गो फॉर. आणखी गो फॉर याचा अर्थ होतो अप्लाय इक्वली टू. ओके, सो लागू होणे. एखाद्या गोष्टीला आपण गो फॉर इट, जेव्हा आपण या शब्दाचा प्रयोग करतो, गो फॉर इट म्हणजे एखादी गोष्ट करायची आहे, सो त्यासाठी आपण त्याला सहमती देत असतो, ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करत असतो. सो दॅट इज कॉल्ड गो फॉर इट. ओके, गो इन म्हणजे काय तर टू बी ऑब्स्क्युअर बाय क्लाउड्स, ढगांच्या आड जाणे, स्पेसिफिकली रिगार्डिंग सन ऑन मून. गो इन हा शब्दप्रयोग बी ऑब्स्क्युअर बाय क्लाउड्स, ढगांच्या आड जेव्हा सन किंवा मून जात असतात, सो त्याला गो इन या फ्रेझल वर्बने डिनोट करत असतात. सो लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 गो इनटू हा या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. सो असे जे काही 15 प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहे, ज्याच्यामध्ये 4 वन वर्ड सबस्टिट्यूशन, वन वर्ड. ओके, त्यानंतर आय थिंक 4 आपण त्याच्यामध्ये इडियम्स बघितलेले आहेत, इडियम्स. त्यानंतर 3 सिनोनिम्स, 3 अँटोनिम्स आपण बघितलेले आहेत, अँटोनिम्स, आणि 1 फ्रेझल वर्ब. ओके, सो फ्रेझल वर्ब. सो असे एकंदरीतच 15 PYQs आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, आणि हे जे काही वर्ड किंवा जे मिनिंग आहेत एकंदरीतच पाल अँड सुरी सरांचं जे काही बुक आहे, तसेच SP बक्षी सरांचं बुक, सो त्यामधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो त्यातून अक्युमुलेट करून या ठिकाणी हे जे कोर्स आहे किंवा लेक्चर आहे ते आपण डिझाईन केलेलं आहे. ओके, सो फ्री फॉर यू. सो याचा शेवटपर्यंत नक्की फायदा घ्या, जोपर्यंत एकंदरीत कंबाईन मुख्य
परीक्षेपर्यंत आपण हे कंटिन्यू करूयात. ओके, सो स्टे ट्यून. थँक्यू.